रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडी, पिंपळगाव बसवंत तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक 23 जानेवारी 2024चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत सोलापूर कांदा मार्केट हे जास्त आवक असल्या कारणाने बंद असणार आहे। तर मित्रांनो, ते कधी बंद असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा। सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून। पुणे गुलटेकडे ते 11,617 क्विंटल कांद्याची आवक झाली होती। सरासरी कांद्याचे भाव 1,100 रुपयापासून 1,300 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पुणे गुलटेकडे विकले आहेत। तर टॉप क्वालिटीचा एक अर्धा लॉट 1,600 रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे ते आज कांदे विकले आहेत। तर पिंपळगाव बसवंत येथे 14,400 क्विंटलची आवक आली होती। सरासरी कांद्याचे भाव 1,200 रुपयापासून 1,350 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे पिंपळगाव बसवंत येथे विकत आहेत। तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 1,700 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांद्याला बाजारभाव निघाले आहेत। तर सोलापूर येथे आज 1,000 कांदा गाड्यांची आवक आहे। गोळा साईज कांद्याचे काही लॉट 1,600 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले। त्या खालोखाल मोठे साईज कांदे 1,450 ते 1,550 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर मीडियम कांदे 1,250 ते 1,300 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत। मित्रांनो, सोलापूर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कमी झालेले आहेत। तर सोलापूर येथून सूचना आहे की मंगळवार दिनांक 23/1/2024 रोजी म्हणजेच आज मार्केटमध्ये 1,000 गाडीपेक्षा जास्त कांदा हा आल्यामुळे आडते व व्यापारी यांच्याकडून काम होत नसल्यामुळे उद्या दिनांक 24/1/2024 रोजी मार्केट यार्ड बंद राहील याची नोंद सर्वांनी घ्यावी, अशी सूचना श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्ड अडत व्यापारी संघ सोलापूर यांच्याकडून आलेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।